राज्यात सरकारनं शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत। मात्र असं असतानाही काही लोक शेतकऱ्यांच्या नावानं अराजकता पसरवतायत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आणि या संदर्भात बोलताना त्यांनी जय महाराष्ट्र वाहिनीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। पाहूयात। राज्यात गेली 2 दिवसापासून शेतकऱ्यांचा संप सुरू आहे। संप संपल्याची घोषणा केल्यानंतर सुद्धा राज्याच्या अनेक भागामध्ये जैसे ती परिस्थिती पाहायला मिळते। आपल्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। सर, काय सांगाल? सुरुवातीला तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही रात्रभर जागून जे आहे ते संपूर्ण शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। मात्र एवढं प्रयत्न करताना सुद्धा जे आहे ते पहिल्यांदाच अशा प्रकारचे संप जे आहे तो सुरू राहिलेला आहे। मुळामध्ये संप ज्यावेळेस घोषित झाला त्यावेळेस मी शेतकऱ्यांना बोलवलं होतं, त्यांच्याशी चर्चा केली, तरी देखील संप झाला। संप झाल्यानंतर मी जाहीर आव्हान केलं की त्यांनी आमच्याशी चर्चा करावी, कारण सगळ्या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे। त्यानुसार काल त्यांची जी काही कोर कमिटी आहे त्यांची 3-4 तास बैठक चालली। मला चॅनलवरच समजलं की त्या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्र्याला भेटायचा निर्णय घेतला आहे। साधारण 7-7:30ला त्यांनी मला कळवलं की आम्ही येतोय 11-11:30 पर्यंत। त्यानंतर ते आले। त्यांच्यासोबत 4-4.5 तास माझी सखोल चर्चा झाली। या चर्चेमध्ये जवळजवळ सगळ्या मागण्या मी मान्य केल्या। सगळ्यात महत्त्वाची मागणी ही कर्जमाफीच्या संदर्भातली होती। जे अल्पभूधारक थकीत शेतकरी आहेत यांचं कर्ज माफ करण्याच्या संदर्भातली भूमिका मी मान्य केली आणि सांगितलं की याला सगळ्या प्रोसेसला 4 महिने लागतात, त्यामुळे 31 ऑक्टोबरपर्यंत हे आपण काम पूर्ण करू। त्यानंतर दुधाचे भाव वाढवण्याचाच विषय होता। 20 जूनपर्यंत हे भाव वाढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल हे सांगितलं। हमी भावापेक्षा कमी भाव दिला तर तो फौजदारी गुन्हा ठरेल असा कायदा आम्ही जुलैच्या अधिवेशनात मांडू हे मी त्याच्यामध्ये सांगितलं। त्यासोबत राज्यामध्ये कृषी मूल्य आयोग तयार करावा त्यालाही मी मान्यता दिली। विजेचे जे वाढलेले भाव आहेत ते वाढलेल्या भावांचा पुनर्विचार करणे आणि जुन्या थकीत बिलांचं त्या ठिकाणी हप्ते पाडून देणे, त्याचं व्याज दंडव्याज रद्द करणे, या सगळ्या गोष्टी मी मान्य केल्या। त्यासोबत फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन जे आहेत FPOs त्यांच्याकरता वेअर हाऊसिंग असेल किंवा त्यांना कोल्ड चेनमध्ये व्यवस्था असेल किंवा जे नाशिवंत पदार्थ आहेत त्यांच्यावर प्रक्रिया असेल, याचे उद्योग सुरू करावेत ते देखील मी मान्य केलं। हे सगळं मान्य झाल्यानंतर एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स सकाळी 4-4:30ला घेतली आणि निर्णय केला। त्यांनी तो संप मागे घेतला। त्याप्रमाणे तो संप मागे झाला। त्यातल्या काही लोक आता त्यात फाटे फोडत आहेत। काहींनी जाणीवपूर्वक जे चर्चेत सहभागी होते त्यांना धमक्या देणे, त्यांना त्यांच्या घरावर गोटमार करणे, त्यांच्यावर प्रेशर आणलं आहे, ते ठीक आहे। ओव्हरऑल सगळ्यात महत्त्वाचं यातलं काय आहे तर सरकारने सगळ्या मागण्या मान्यच केलेल्या आहेत। त्यामुळे आता संप चालवण्याची जी भाषा करतायत ती सर्व मंडळी केवळ राजकीय हेतूने हे सगळं करतायत। एक मोठा राजकीय प्रवाह आहे की ज्याला असं वाटत होतं की सरकारला आपण अडचणीत आणू, सरकार हे काही मान्य करू शकत नाही, आपण असाच संप चालू ठेवू, शेतकऱ्याच्या पाठीमागे लपून या सरकारला डिस्टॅबिलाइज करू। त्यांचे मनसुबे धुळीला मिळाल्यामुळे आता ते अशा प्रकारे करतायत, पण ते काही फार त्याला परिणाम होईल असं मला वाटत नाही, फार समर्थन मिळेल असं बिलकुल मला वाटत नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला आहे। सर, कुठेतरी टीका होते, शेतकरी सांगतायत की कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रकार सरकार करत आहे, कारण अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या असताना एकाच संघटनेला बोलून घेणं आणि कुठेतरी त्यांच्याकडनं संप संपला असं एक प्रेशराईज करणं आणि कुठेतरी बाकीच्या संघटनांना अंधारात ठेवून अशा प्रकारचं हे करणं कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न आहे। ते आम्ही अंधारात ठेवण्याचं कारणच नाही आहे। आम्ही सगळ्या संघटनांना बोलवलं। काहींनी घोषित केलं आम्ही येणार नाही, आधीच केलं होतं, पण ही जी संघटना आहे ही संघटनाच नाही आहे किंवा जे काही असेल, यांनी एक कोर कमिटी शेतकऱ्यांची तयार केली होती आणि तुम्हीच तर दिवसभर सगळे चॅनल दाखवत होतात कोर कमिटीची बैठक चालली आहे, कोर कमिटीने निर्णय घेतला, कोर कमिटीने हे केलं, कोर कमिटी असं करणार आहे, कोर कमिटी आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। मग जी कोर कमिटी तयार झाली त्याच्याशी चर्चा करू नको तो कोणाशी करावी? बरं, चर्चा करून काय आतबट्ट्याचा व्यवहार केला का? शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय केले। आता ज्या लोकांना त्या प्रोसेसमध्ये असं वाटलं की होणारच नाही, आता त्यांना असं वाटतं की आपलं क्रेडिट गेलं, काहींना असं वाटतं की झालं तर आता आपली दुकानदारी कशी चालवायची।
असं आहे की काही लोकांचा यातला समज कसा आहे, त्यांना काही सोडवायचं नाही आहे. आम्ही जर लोखंडाची कुऱ्हाड दिली तर त्यांना स्टीलची हवी आहे. आम्ही स्टीलची दिली तर ते चांदीची मागणार आहे. आम्ही चांदीची दिली तर सोन्याची मागणार आहे. आम्ही सोन्याची दिली तर ते हिऱ्याची मागणार आहे. आम्ही हिऱ्याची दिली तर प्लॅटिनमची मागणार आहे. कारण त्यांची दुकानदारीच याच्या भरोश्यावर चालते. त्यांना हे प्रश्न सोडवायचे नाही. ते शेतकऱ्यांचं हित वगैरे पाहायचं नाही आहे. शेतकरी बर्बाद झाला तरी फरक नाही, त्याचं दूध वाया गेलं तरी प्रॉब्लेम नाही, त्याची भाजी वाया गेली तरी प्रॉब्लेम नाही. मला सांगा की असा कोणता विषय आहे की ज्याला टाईम बाउंड निर्णय आम्ही केला नाही. मी दुसरा प्रश्न विचारतो की कुठल्या मुख्यमंत्र्यांनी एवढा वेळ शेतकऱ्यांची चर्चा केली, मला दाखवा. तिसरा, एवढे निर्णय एका वेळी कुठल्या मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी कुठल्या आंदोलनात केले? आंदोलनं काही कमी झाली? कधी वेळही देत नव्हते मुख्यमंत्री. त्याच्यामुळे काही लोक शेतकऱ्याच्या आडमध्ये अराजक पसरवण्याचा जो प्रयत्न करतात तो यशस्वी होणार नाही. सर, काही लोक नेमकं म्हणजे कोण विरोधी पक्ष तर आहेच, मात्र तुमचे मित्रपक्ष असलेले आज शिवसेनेने सुद्धा मोठी टीका केलेली आहे आणि राजू शेट्टी हे तुमचे मित्रपक्ष आहेत, त्यांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे. सरकार म्हणजे चोरांचा कळप अशा प्रकारची टोकाची टीका केली आहे. काय सांगाल त्यांना? असं आहे की कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही. जनता जी आहे ती सगळा फैसला करत असते आणि शेतकऱ्यांनी पूर्णपणे आम्हाला समर्थन दिलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत, पंचायत समितीच्या निवडणुकीत हे सगळे मुद्दे मांडण्यात आले होते, तरीही पूर्णपणे शेतकरी आमच्या पाठीशी उभा राहिला. आता तर आम्ही कर्जमाफी देखील दिलेली आहे, त्यामुळे शेतकरी आमच्याच पाठीशी उभा राहील. काही लोक या ठिकाणी संधी शोधत आहेत हे सरकार डिस्टॅबिलाइज करायची, पण ते होणार नाही. त्यामुळे त्याचं काही काळजीचं कारण नाही. काय नेमकं कोण लोक आहेत, कोणकोणते पक्ष आहेत? नाही, मी पक्ष वगैरे बोलणार नाही, पण तुम्हाला सूचक एवढंच सांगतो. परवा शेतकऱ्याच्या नावाने काही लोकांनी ट्रक लुटल्या, त्यांच्या घरी माल सापडला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शेतकरी नाही आहेत, विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत. टँकर फोडणारे विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ज्यांची क्रेडिबिलिटी लोकांमध्ये संपली आहे ते शेतकऱ्याच्या मागे लपून अशा प्रकारे वार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, याने काही परिणाम होणार नाही. आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी पहिलेपासून उभे आहोत. माझा सवाल आहे, 15 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं जेवढी थेट मदत 15 वर्षात केली त्याच्या दुप्पट मदत आम्ही 2 वर्षात केली. त्यांनी जेवढा इन्शुरन्स 15 वर्षात दिला त्याच्या दुप्पट इन्शुरन्स आम्ही 2 वर्षात दिला. ड्रीप इरिगेशनचे पैसे 3 वर्षाचे त्यांनी थकवले होते, त्यांच्या काळातले आम्ही दिले. इन्व्हेस्टमेंट असेल, मग शेततळी असतील, जलयुक्त शिवार असेल, ही सगळी कामं आम्ही केली. मायनस निगेटिव्ह असलेला शेतीचा ग्रोथ रेट 12.5% पॉझिटिव्ह आणला. 40,000 कोटी रुपयांनी इन्कम वाढलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना समजतात. शिवार संवादाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत गेलो आहे. शेतकऱ्याच्या मनातलं आम्हाला माहिती आहे आणि तेच आम्ही करतो आहे. सर, आतापर्यंत तुम्ही सभागृहात अनेकदा ठोकून सांगितलं आहे की कर्जमाफी हा शेवटचा पर्याय नाही, शेतकऱ्याची प्रगती होऊ शकत नाही, आम्ही इतर उपाय करून शेतकऱ्याला सक्षम करतोय. मात्र ह्या आंदोलनानंतर तुम्ही कर्जमाफीचा मुद्दा घेतलेला आहे. कुठंतरी ह्या संपूर्ण जो काही संप आहे याच्यापुढे नंतर घ्यावं लागेल सरकारला. मुळामध्ये मी प्रत्येक वेळी हे सांगितलं की हा एकमेव उपाय नाही आणि हा रामबाण उपाय पण नाही, आणि माझं आजही तेच ठाम मत आहे. पण याचसोबत जे शेतकरी 2012 साली कर्जबाजारी झाले, आज RBIच्या कायद्यामुळे त्यांचं आम्ही रिशेड्युलिंगही करू शकत नाही. खरं म्हणजे त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारनेच ते करायला पाहिजे होतं, पण आज त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्ज देता येत नाही. त्याच्यावरचा उपाय कर्जमाफी हाच आहे. त्याच्यामुळे असे प्रश्न समोर असल्यामुळे शेवटी आम्ही हा निर्णय केला आहे. आणि माझं म्हणणं, शेतकऱ्यांची चर्चा करून एखादा निर्णय केला तर त्यात हार जीत काय आहे? शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय केला आहे आणि जर त्यात शेतकरी जिंकत असतील तर त्यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णादर यांनी डिक्लेअर केलं होतं की मी मध्यस्थी करायला तयार आहे, मात्र शेतकरी नाकारलेला आहे. कुठेतरी भाजपची बाजू घेऊन अण्णादर येतात पुढे, अशा प्रकारे त्यांच्यावरती आरोप लावला जातो आहे. शेतकऱ्यांनी वगैरे कुठेही नाकारलं नाही. अण्णा हजारेंचा या महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठा सन्मान आहे. कुठल्याही पक्षाचं त्यांच्यावर लेबल लावता येत नाही. प्रसंगी त्यांनी माझ्यावरही टीका केली आहे, त्यांनी मोदीजींवरही टीका केली आहे, त्यांनी भाजपवरही टीका केली आहे. त्यांना जो विषय योग्य वाटतो त्याला ते समर्थन देतात, जे अयोग्य वाटतं त्याला ते अयोग्य म्हणतात. कालही अण्णांनी मध्यस्थता करतो म्हटल्यानंतर लोकांनी स्वागतच केलं होतं. काही लोकांनी ओढून ताणून त्याचा विरोध कसा करता येईल
अशा प्रकारची वक्तव्य दिली. शरद पवारांनी म्हटलं आहे कर्जमाफी झालीच पाहिजे आणि इतर जे काही समृद्धी महामार्ग आहे त्याला सुद्धा विरोध केला आहे. सरकार कुठेतरी शेतकऱ्यांची पिळवणूक होते असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक कोणी केली हे पवारसाहेबांना नीट माहिती आहे. सिंचनाचा घोटाळा कोणी केला हेही पवारसाहेबांना माहिती आहे. मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. 15 वर्ष त्यांचं राज्य होतं. हे काही शेतकऱ्याची अवस्था 2.5 वर्षात झाली नाही. उलट यावर्षी तर 12.5% ग्रोथ रेट ॲग्रिकल्चरचा वाढला. 15 वर्षात ही शेतकऱ्यांची अवस्था कोणी केली हेही पवारसाहेबांना माहिती आहे. त्याच्यामुळे ते जे प्रश्न उपस्थित करतात त्याची उत्तरं त्यांच्याच जवळ आहे. शेतकऱ्याची अवस्था त्यांच्याच कार्यकाळात झालेली आहे. त्यांच्याच सरकारने, आघाडीच्या सरकारने ही अवस्था केली आहे. आम्ही मात्र प्रामाणिकपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत. सगळे निर्णय शेतकऱ्याच्या हिताचे घेतो आहोत आणि तेच त्यांचं दुखणंही आहे. शेवटचा प्रश्न, संप मागे घेतल्यानंतर अजून सुद्धा संप काही ठिकाणी सुरूच आहे, जाळपोळ सुरू आहे. अशा ठिकाणी सरकारची नेमकी काय तयारी आहे, काय कारवाई होणार आहे का, आणि जनतेला, शेतकऱ्यांना काय नेमकं आव्हान कराल तुम्ही? शेतकऱ्याच्या नावाने जे अराजक तयार करतील, शेतकऱ्याच्या नावाने जे हिंसा करतील त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर उचित कारवाई केली जाईल. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? शेतकऱ्यांना माझं एकच आव्हान आहे की तुमचे सगळे प्रश्न राज्य सरकारने सोडवले आहेत, गंभीरपणे निर्णय केलेले आहेत. आव्हानं खूप आहेत, प्रश्न संपलेले नाही आहेत, पण आज जे समोरचे मुद्दे होते त्या सगळ्या मुद्द्यांवर तोडगा काढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांचा सत्यानाश करणाऱ्या नेत्यांच्या बोलबचनमध्ये येऊ नये. त्यांच्या चुकीच्या बाबींचा त्यांनी पाठपुरावा करू नये. सरकारवर आजही त्यांनी विश्वास ठेवला आहे, उद्याही तो विश्वास ठेवावा. आम्हीच शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करून दाखवू. पाहतोय शेतकऱ्यांचे जवळपास सर्व प्रश्न जे आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठेतरी हिंसक वळण लावणाऱ्यांनी जे आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. संप काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. आता या संपाचं नेमकं वळण कसं लागणार आहे आणि राज्य सरकारची कशी तयारी असणार आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन संदीप रणपिसेसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई.